ते 5 अधिकारी शिंगावर घेऊन शेतकऱ्यांचं काम करतो। आणि मित्रांनो, तुम्ही जर शेतकऱ्यासाठी झगडलात, प्रामाणिकपणा इमानदारी जर मनात ठेवली, तर पांडुरंग हे ब्रह्मांडाची ताकद तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही। कृष्णापर्यंत जर अधिकारी असेल तो सर्व गोर गरीब जनता आणि आमचे शेतकरी मायबाप यांचा नौकर आहे। मित्रांनो, ही सिस्टीम चालवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी लाखाची पगार देऊन यांना त्या खुर्चीवर बसवलं। 90% अधिकारी, चला 2-5% अधिकारी चांगले पण आहे, चांगल्या अधिकाऱ्यांना आपण डोक्यावर पण घेऊ, त्यांना सत्कार पण करू, आहे का नाही? पण 90% जे अधिकारी ते पायानं तुडवा लागी झालेले, त्यांची गँड्याची कातडी झालेली, ते पाहते माल मिळाला तर आज जाऊन कॅबिन मध्ये सांगतो कृष्णा भाऊ की आपल्याला सही करायला साहेब काही हरकत नाही, माल मिळतो। माल नाही मिळाला तर तो दुसरं पुस्तक काढतो। हे असे अनेक अधिकारी गचुंडे धरलेले मी 20 वर्षामध्ये। दुसरं पुस्तक काढतो आणि आज जाऊन साहेबाला सांगतो की साहेब हे आपल्याला सही करायला चालणार नाही। मग मला एक सांगा, आता काकासाहेब भाऊनी जो मुद्दा काढला, तळागाळातून छोट्या मोठ्यात मोठा नेता आपण निवडून देतो, बरोबर आहे का नाही? अरे बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब यांनी आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून फुटपाथवरल्या भिकाऱ्याला तोच मतदानाचा अधिकार आणि अदानी अंबानीला तोच अधिकार, आपण बिनडोक झालो, आपण जागी झालं पाहिजे। ऐन वेळेवर आपण देशीची बॉटल आणि 500च्या नोटावर आपलं मतदान विकतो। त्याचं पिल्लू आणायचं तर 30 ते 35 हजार लागतात आणि त्या कुत्र्याच्या पिल्लापेक्षा आपण गेलेले झालो। 500 रुपयात आपण आपलं मतदान विकतो। हे बोलतो कशासाठी की अधिकारी वर्ग निवडून दिलेले हरामखोर नेते मंडळी हे एका माळीतले मने, हे कानाला कान लावून एक साखळी तयार करून तुम्हाला लुबाडण्याचं काम करतात। हे पुराव्यानिशी बोलतो, 24 वर्षाचा मी घेतलेला अनुभव आहे। आणि म्हणून आपण सर्वच जनता मतदान विकत नाही, पण 20% बिंडोक लोक आहे आज बिन कृष्णा भाऊ, त्यांना आम्ही हातपाय पडून सांगतो गावोगाव गेलो की चांगला जे व्यक्ती असन, जातपात पाहू नका, पक्ष पाहू नका, त्या चांगल्याला तुम्ही मतदान करा। शिकवलं की राजसत्ता ही सर्वात मोठी सत्ता आहे। राजसत्तेपुढे बाकीच्या तिन्ही सत्ता कमकुवत होतात, शिरपूट घालून लोटांगण घेतात। म्हणून राजसत्ता पहिली काबीज करायला बाबासाहेबांनी सांगितलं होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला जर चांगला माणूस खुर्चीवर नेऊन बसवायचा असेल राजकारणातून, तर आपण सकाळी जसं पूजा करतो ना, भिंडोक लोक झालो आपण 80%, आपण फक्त ढोंगी झालो, एवढेली माळ घालतो, सकाळी पांडुरंगाची पूजा करतो आणि जो दलाल आहे, जो खिसे कापू त्यालाच परत निवडून देतो कुठे। म्हणून जर तुम्हाला वर साक्षात्कार पांडुरंग दिसत असेल, माळी घालत असेल, पांडुरंगाची पूजा करीत असेल, तर खऱ्याला साथ द्या। आपण लबाडाला साथ दिली तर वरून ते पाहत नाही का? आणि म्हणून मी नायकवाडे सर एखाद्या खोट्याची बाजू घेत नाही, म्हणून या ठिकाणी मी उभा आहे। मित्रांनो, सांगायसारखं भरपूर आहे असे अधिकारी। ठीक आहे, आता आपण मॅडम बाहेर आल्या, मॅडम 2 वळी लिहून देऊ राहिल्या, पण 2 वळी लिहून देऊनच चालणार नाही। 2 वळी लिहून दिल्या, मला अधिकाऱ्यांचं माहिती आहे चांगलं, 2 वळी लिहून दिल्या तुम्हाला परत पाठवलं की डबल आमचे शेतकरी मायबाप एकत्र येत नाही। पण यासाठी तुम्हाला सांगतो, आमची टीम पांडुरंगाची शपथ खाऊन सांगतो, आम्ही तुमच्या रूपाला हात लावणार नाही, लावणार नाही आणि ईश्वराची शपथ घेऊन लावणार नाही। स्वतःचा वेळ डिझेल खर्च करून माझ्या आईचं वाक्य प्रमुख शेतकऱ्यासाठी लढ, ईश्वर तुला मोठं करील। आणि म्हणून 7 रुपये काम करून मी जाऊ द्या, माझ्यावर केसेस होऊ द्या, काही हरकत नाही। पण जेव्हा कृष्णाभाऊ सारख्या लोकांनी आवाज दिला, तर तुमचा आमचा धर्म बनतो की चला कामधंदे सोडा, नाही तर शरीरानं हजर राहा। तुम्हाला कोणी चहा मागित नाही, कोणी रुपये मागित नाही, पण मी डायरेक्ट बोलतो की असे काही जे अधिकारी 90%, 10-5% अधिकारी चांगल्या अधिकाऱ्यांना आम्ही सत्कार करू, त्यांना डोक्यावर घेऊ। पण जे शेतकरी आणि आमच्या गोरगरिबाची पिळवणूक करीत असेल याच्यानंतर आम्ही लाथा घातल्याशिवाय राहणार नाही। माझ्यावर केसेस झालेले अजूनही होऊ द्या, केसेसला काही मोजित नाही मी, कोणासाठी तर शेतकऱ्यासाठी। म्हणून सिस्टीम आहे, राजसत्ता हातात आणा, चांगले लोक निवडून द्या। तू 5 वर्ष येऊन डोकून पाहत नाही, तुमची दलाली खातो आणि परत आपण ते खांद्यावर हात टाकतो, 500ची नोट खिशात घालतो, मतदान विकतो। इथं आपण चुकतो। जर राजसत्ता काबीज करायची असेल, चांगले लोक तिथं बसून द्यायचे असेल, तर दारू पाण्यावर मतदान विकणं बंद करा, हे पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। यानंतर शेतकऱ्यासाठी कधी आमच्या टीमला आवाज द्या, तुमचं डिझेलला चहा पाणी खुश लागत नाही या टीमला, आम्ही शरीराला दांडे हातात घेऊन, रुमणे हातात घेऊन तुमच्या सोबत राहू। ही सिस्टीम आपल्याला बदल नाही मित्रांनो। सर्वच जण म्हणलं मी जर आलो नाही तर काय करायचं, डॉक्टर बाबासाहेब म्हणले असते जगात सर्वात हुशार विद्यार्थी आमचे बाबासाहेब होते, बाबासाहेब म्हणले असते मला काय